भारतातील सर्वात लांब असा दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो महामार्ग आहे, त्या महामार्गावर मुंबई नाशिक महामार्ग ते आमने इंटरचेंज या दरम्यान बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेले. आज आपण त्याचा एक आढावा घेऊयात. चला तर निघूयात दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे प्रवासाला. पर्यायी मुंबई नाशिक महामार्ग, बाजूला समृद्धी महामार्ग तो देखील पर्यायी आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूला जे ते ठाणे मुंबई करता जाणारे मार्ग आहे का. आणि इकडे पाहू शकता कामे सुरू आहेत. ही वडपे टेकडीच्या पुलाचे देखील काम सुरू आहे. नमस्कार, मी योगेश आत्मा आंबवले. सध्या जे पर्याय जो मुंबई नाशिक महामार्ग वडपे टेकडी ग्लोबल कॉम्प्लेक्स, ज्या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि समृद्धी मार्ग, ॲक्च्युली समृद्धी मार्ग आहे आहे त्या ठिकाणी. आणि मी तुम्हाला दाखवतो जो एक भुयारी मार्ग आहे, ज्या ठिकाणी आत्तापर्यंत अनेकदा ॲक्सिडेंट झाले, त्या ठिकाणी कसा पाणी जमा असतो ते दाखवतो. ॲक्च्युली इथूनच थोडा पुढे गेलो का आपल्याला तो भुयारी मार्ग लागतो. म्हणजे हा मुंबई नाशिक महामार्ग जो आहे, इथनं आपल्याला त्या बाजूला जे गाड्या चालल्या जातात वडपेच्या टेकडीवरती चाललेल्या गाड्या ज्या ठिकाणी जातात त्या भुयारी मार्गातनं आपल्याला आता जाणे आणि तिथे पाणी जमा असतो किती आणि कसं, तर ते दाखवतो. ग्लोबल कॉम्प्लेक्स म्हणजे जी टेकडी आपली वडपेच्या टेकडीजवळ ब्रिजचे काम चालू असल्यामुळे मुंबई नाशिक महामार्गाच्या, त्यामुळे हा जो मार्ग आहे ज्या ठिकाणी आता आपण प्रवास करीत आहोत, हा पर्याय मार्ग दिला होता ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करावायचे होते त्यावेळेस. आणि आज पर्याय महामार्ग म्हणजेच आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा एक भाग आहे. कदाचित हा मार्ग जो आहे हा बाजूला जे वेअरहाऊसेस वगैरे बांधले गेलेले आहेत त्यांच्यासाठी असावा, परंतु हे पूर्ण तेव्हाच खात्रीशीर समजेल ज्यावेळेस आज दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे पूर्णपणे तयार होईल. परंतु इथून पुढे जाताना जे दोन भुयारी मार्ग आहेत ते अशा स्पॉटला की ज्या ठिकाणी अनेकदा अपघात करतात. आणि इथे पाणी साचण्याची समस्या ज्या वेळेस एक काम सुरू होते त्यावेळेस देखील गुडघाभर पाणी साचायचे. त्यानंतर ओपनिंग झाल्यानंतर की आज तुम्ही पाहू शकता किती पाणी साचलेलं असते. पाऊस पडत नाही तरी इतके पाणी. हे बघा, पाऊस न पडता इतका पाणी. म्हणजे जेव्हा मुसळधार धोधो पाऊस पडतो तर अर्ध्या तासात 15-20 मिनिटात देखील इथे फुल गुडघाभर पाणी जमा होते. अशा प्रकारचा भुयारी मार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरील वाया मुंबई नाशिक तात्पुरत्या स्वरूपातील मार्ग. आता एक छोटीशी अपडेट. आणि अशाच प्रकारचे अजून देखील याच महामार्गावर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर आमने इंटरचेंजच्या ठिकाणी देखील पाणी साचते, ते देखील मी तुम्हाला आता दाखवतो. चला आता जाऊयात आमने इंटरचेंज या ठिकाणी, ज्या ठिकाणाहून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि नागपूर मुंबई असे दोन्ही महामार्ग दुभागले जातात. चला तर जाऊया आमने इंटरचेंजला. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा जो मार्ग आहे बदलापूरहून येऊन नागपूरला जाण्याकरता, हा जो मार्ग आहे बदलापूर पनवेल येऊन दिल्ली गुजरातला जाण्याकरता आहे. बाजूचा मार्ग आहे तो पनवेलला जाण्याकरता, त्याच्या मागे जे उतरण आहे असो समोर दिसत तो आमने इंटरचेंज या ठिकाणी आपण आहोत. आणि इथून पुढे आपण जेव्हा या मार्गाने पनवेल बदलापूरहून मुंबईच्या मार्गाने जाऊ, गुजरात दिल्लीच्या मार्गाने जाऊ, त्यावेळेस तिथे आमने इंटरचेंजच्या खालती किती पाणी जमा आहे ते पाहूयात. चला. आणि ते पाणी आज साधारणतः 2 वर्षाला इथे काम सुरू झालेले आहेत, पण त्याचा काय अजून बोलतात ना पर्याय काय लागले ना, ते पाणी जे साचतं ते काय हटवलं गेलेले नाही. चला दाखवतो. अशा प्रकारे आपण आमने इंटरचेंज या ठिकाणी पोहोचलो. आणि तुम्हाला मी आमने इंटरचेंज या ठिकाणी जो बदलापूरवरून येणारा पनवेलवरून येणारा मार्ग आहे, ॲक्च्युली पनवेलवरून येणार नाही, मोरबे इथून येणारा जो मार्ग आहे जो आपल्याला पुढे दिल्ली करता, गुजरात करता, मुंबई करता घेऊन जाणार आहे, या मार्गावर एक्झॅक्टली ज्या ठिकाणी वरतून नागपूरवरून येणारा जो मार्ग जो वळण घेतो त्या वळणाच्या अगदी खालोखाल खूप सारं पाणी जमा असते. आणि त्या पाण्याचा निचरा कसा व्हावा या संदर्भात अजून देखील कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही आहे. आज साधारणतः 2 वर्ष 1.5-2 वर्ष होत आलेत आणि काम सुरू होतेला कमीत कमी 3-3.5 वर्ष होऊन गेलेत.
ज्यावेळेस या ठिकाणी कामे सुरू होते त्यावेळेसचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. जर आपण प्लेलिस्टमध्ये चेक केलं तर ते पाणी ज्या ठिकाणी साचते तो म्हणजे त्या ठिकाणी डोंगर होता, म्हणजे हा मार्गच अस्तित्वात नव्हता. समोर जो तुम्हाला एक मार्ग दिसेल त्या ठिकाणी डोंगर होता ना, तो डोंगरावरनं जाणारा मार्ग होता जो कल्याण ते सापे म्हणजेच कल्याण ते मुंबई नाशिक महामार्ग जोडणारा होता. जो तुम्हाला आता समोर दिसत आहे हा मुंबई सापे ब्रिज. आणि मुंबई सापे ब्रिज जो आहे तो एका टेकडीवर होता, पूर्ण टेकडी होती, टेकडी फोडून या ठिकाणी हा मार्ग तयार करण्यात आला आहे, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आणि त्यावेळेस देखील ते पाणी जमा राहायचे, खूप पाणी साचायचे. तुम्ही 2-3 वर्षापूर्वी व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहू शकता. आणि आज सुद्धा तुम्ही पाहू शकता ते किती प्रमाणात पाणी जमा आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी अजून देखील कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाहीये. पाहू शकता किती पाणी दिसत येते. हाच मार्ग पुढे आपल्याला मुंबईसाठी देखील जातो. मुंबईला जाण्याकरता आपल्याला पुढे कुक्षे इंटरचेंज या ठिकाणून वळण घेऊन सायधारा इंटरचेंजला उतरावे लागेल. त्याच वेळेस आपण मुंबईच्या ठिकाणी पोहोचू. असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.